हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये समीर दुधगावकर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। परभणी लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत हजारो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी माजी खासदार पुत्र समीर दुधगावकर यांनी ज्ञानोपासक कॉलेजच्या मैदानावर भव्य सभा आयोजित केली होती। माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे सुपुत्र समीर दुधगावकर यांनी मागील अनेक दिवसापासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे। त्यांच्या या उमेदवारी अर्जामुळे परभणी जिल्ह्यात चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत। 10-15 वर्ष झालं परभणी जिल्ह्याच्या राजकारण ही दिशाहीन ठरलेलं आहे आणि हे दिशाहीन झालेल्या राजकीय व्यवस्थेला व्यवस्थितपणे घडित असं झालं होतं समाजामध्ये, या जिल्ह्यामध्ये कितीदा म्हणून सावरायचं विस्कटलेल्या घड्यांना आणि कापड कसं पुरवायचं उसवत जाणाऱ्या धाग्यांना। आणि आपलं शिक्षण आपल्या मातीच्या कामी आलं तर त्याच्यापेक्षा अजून सौभाग्य कुठलं मोठं असणार। म्हणून हे जे सामाजिक कामं सुरू केलेली आहेत त्या अंतर्गत लोकसभेची संधी मागतोय। खूप डिटेल बोलण्याची आता वेळ नाहीये, पण तुम्हा सर्वांचं लक्ष आहेच की नेमकं काय काय चाललंय आपल्या आसपासच्या समाजांमध्ये, आपल्या आसपासच्या गावांमध्ये। खूप सारे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला, खूप भयंकर मोठे मोठे प्रश्न आपल्या समोर उभे आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपण सगळेच जण जाणतो, आपण रोज आपल्या गावात पारावर बसून गप्पा मारतो, एकमेकांना बोलतो की काहीतरी चांगलं झालं पाहिजे, काहीतरी चांगले लोक पुढे आले पाहिजे, कोणीतरी याला बदललं पाहिजे। पण हे सगळं नुसतं बोलणं न होऊ देता आपल्याला त्याला आता कृतीमध्ये बदलणं, त्याची ही वेळ आलेली असं माझं मत आहे। तुम्ही सर्वांना इकडे तिकडे गेल्यानंतर नक्कीच सांगा की आजचे जे सगळ्यात मोठे मोठे ज्वलंत प्रश्न आहेत त्यातल्या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न ज्याच्या अंतर्गत सरांनी सांगितलंच, काळे सरांनी, त्यांनी 2009ची लोकसभा लढवलेली आहे, विधानसभा लढवलेली आहे। त्यांनी मांडल्यासारखं आता मागच्या वर्षी जेव्हा अनेक वर्ष जेव्हा मोदी साहेबांचं काम आवडल्यामुळे त्यांच्यासोबत काम करत होतो, नंतर जाणवलं की त्या माणसामध्ये काहीही मोठं मन नाहीये। तुम्ही 1.5 कोटी लोकांची सभा झाल्यानंतर सुद्धा त्याचा तुम्ही उल्लेख सुद्धा नाही करत त्या समाजाचा, याच्यापेक्षा मोठा अपमान कोणता असूच शकत नाही। ते फक्त प्रत्येक कार्यक्रमामध्ये जिथे कुठे जमेल तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात। माझं म्हणणं आहे की त्यांनी इतकं माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची, कारण त्यांनी शिर्डीमध्ये आणि त्याच्यानंतरच्या झालेल्या एका मोठ्या सभेमध्ये मराठा समाजाचा अपमान केलेला आहे, यात कोणाचंच दुमत नाहीये। आणि ते मला सहन न झाल्यामुळे मी त्या भाजपाला लात मारली आणि म्हणलं आता या आरक्षणाची चळवळ जोर लावून वाढत चाललेली आहे, त्याच्यातच आपलं एक योगदान द्यावं। कारण मला लहानपणीपासूनची माझी एक भावना होती, मी जेव्हा शाळेत जायचो इथे बालविद्या मंदिर शाळेमध्ये, तेव्हा छत्रपतींच्या विचारांचा खूप प्रभाव पडला होता। वडील माजी मंत्री, त्यावेळेसचे माजी मंत्री, आमदार, खूप गाजलेले व्यक्तिमत्व। अनेकदा लोक म्हणायची की तुझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात काय की, असं मी लहान मुलगा म्हणून ऐकायचो। त्यामुळे प्रभाव यांचा पण कर्तृत्वाचा होता, यांच्या कॅरेक्टरचा होता। कधी कोणाला लुबाडलं नाही तुझ्या वडिलांनी, कधी कोणाचं नुकसान केलं नाहीये, हे सगळे विचार असल्यामुळे कायम असं मनामध्ये होतं की आपण या मातीसाठी, या लोकांसाठी सन्मानाने काहीतरी जगत राहिलं पाहिजे। एक विचार कायम होता की शिवाजी महाराजांमुळे, छत्रपती शिवाजी राजांमुळे करोडो लोकांचं आयुष्य बदललं। कायम देवाकडे प्रार्थना करायचो की देवा माझ्याकडनं असं काहीतरी करून घे की माझ्यामुळे काही हजारोंचं लाईफ बदलता येईल, तर मला खूप माझं जीवन सार्थकी झालं असं वाटेल।
आणि हे जाणवतंय की 40 वर्ष जुना आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न, त्यात आपली पूर्ण ताकदीनिशी जर आपण उडी मारली तर असं तो हवेत गोळीबार केल्यासारखं नाहीये. तो एका प्रश्न समाजाचा 1.5 कोटी लोक एकत्र येत आहेत, कोट्यावधी लोकांची ती मागणी आहे, योग्य मागणी आहे. ज्या लोकांना, आपल्या मराठवाड्यातल्या लोकांना लोकशाहीची सवय नव्हती, त्या लोकांना लोकशाही नंतर आल्यानंतर जर एक चूक झाली असेल कुणबी सर्टिफिकेट न घेण्याची, तर त्यामुळे जर 2 पिढ्या बर्बाद झाल्या तर ते नीट केलंच पाहिजे. हा एकदम योग्य लढा आहे, त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. आणि आपण काय लोकशाही, मी जसं माझे व्हिडिओज बघताय तुम्ही, माझे काही इंटरव्ह्यूज खूप आवडलेत काही जणांना, गाडीतला इंटरव्ह्यू आता रिसेंटली खूप गाजला, खूप आवडल्या सगळ्यांना. ही लोकशाही आहे, ही लोकांच्या भल्यासाठी आहे, ही कोणा एका समूहाच्या भल्यासाठी नाहीये. कोणा एका माणसासाठी जर आपण काम करत असतो तर त्याच्यासाठी राजे रजवाडेच योग्य होते. ते बाजूला करून आपण लोकशाहीमध्ये आलेलो आहोत. सर्वांना ज्यांचं ज्यांचं ज्या ज्या विषयामधनं भलं होईल त्या विषयामध्ये लक्ष देऊन काम केलं पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये हिंमत असते छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, जो स्वतःला 56 इंची सीना म्हणून घेतो, त्यांनी अशा महत्वाच्या प्रश्नापासून पळून जाणे म्हणजे याच्यापेक्षा खराब नामर्द माणूस नाही असं मला म्हणायचं नरेंद्र मोदी साहेबांबद्दल. मी या प्रश्नाला कटिबद्ध आहे. मी तुम्हाला बॉन्ड लिहून देतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या ताकदीने आपल्या नेत्यांनी, मनोज दादांनी अंतर्वलीत बसून लढवला, तशाच ताकदीने, तशाच भूमिकेने, तशाच कणखरतेने मी तो लोकसभेमध्ये बसून लढेन. त्याला निर्णय आणेपर्यंत जे जे शक्य आहे लोकसभेत बसून ते सगळं जीवाची बाजी लावून करेल, एवढा मी इथे लोकसभा उमेदवार म्हणून एक विश्वास देतो. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. अजून अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. आम्ही गंमत जरी असलं तरी असं म्हणतो की सिरियस म्हणून एक टेलिफोन नंबर सांगितलाय जनतेने फोन करावा म्हणून. कोणाला भावनिक त्रास होत असेल तर काही अडचण नसते, करावा, मदत घ्यावी. पण तुम्ही मग 9 वर्ष काय चक मारत होते का? मग मानसिक स्वास्थ्य कसं काय बिघडतं? 9 वर्ष तुम्हाला काहीच करता येत नाही याचा अर्थ आहे ना. असे गहन प्रश्न आहेत या भारतापुढे. तुम्ही फक्त संधी द्या. जेवढा काही अभ्यास आहे, जेवढा काही अनुभव आहे, तो सगळे तुमचे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी नक्कीच कामी येईल असं माझं मत आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे की मला लोकसभेत जाण्याची संधी द्यावी. अनेक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी काम करेल. जे काही प्रश्न तुम्ही माझ्या पुढे आणताल ते सगळे आपण पटपट मार्गी लावू. जे कोणी विश्वासू लोक तुम्हाला स्टेजवर दिसतायत आणि सगळे दिसतायत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमची कामं होतील. एक 5-50 लोकांची यादी जाहीर करेल की नुसता मी खासदार नाही, पण या सगळ्या 20 लाख खासदारांचे प्रश्न मिटवण्यासाठी 50 लोकांची टीम काम करेल. अशा पद्धतीने काम करायची इच्छा आहे. प्रश्न मिटवण्यासाठी खासदार व्हायचे, प्रॉपर्टी हडपण्यासाठी नाही, स्वतःला श्रीमंत करण्यासाठी नाही. आध्यात्मिक वारसा आहे, भगवद्गीतेचा अभ्यासक आहे, खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात. पण या सगळ्यांचा जर तुम्हाला महत्व वाटतं तर मला नक्की तुम्ही संधी द्याल हा इथे विश्वास व्यक्त करतो. कोणी चूक झाली असेल तर माफ करावं मला, आणि तुमची पण मला मदत लागेल. नवीन आहे, अपक्ष म्हणून संधी मागतोय, नवीन चेहरा आहे. काही लोक माझ्या विरोधात काही गोष्टी बोलतील. आता बघताय तुम्ही, वडील खासदार, एवढे गाजलेले मंत्री, काय करणे मी एवढं उशिरा येण्याचे या कामांमध्ये? थोडस विचार केला पाहिजे. काही घरगुती अडचणी होत्या, काही मी किती जरी चांगला वागलो तरी काही लोकांना वेळ देणं, त्यांना सांभाळणं गरजेचं असं जाणवलं होतं. पण ते सोडून देऊन ते येड्या लोकांच्या नादी लागू नये, मूर्ख लोकांच्या नादी लागू नये म्हणून ते सगळं बाजूला ठेवून समाजासाठी आयुष्य देतोय. एवढंच फक्त समजून घ्याल एवढी अपेक्षा करतोय. समजून घ्याल सगळे. आमचा नेता जसं म्हणतात तसं, आलो तर तू आ, नाहीतर समाजाचा, सगळ्यांसाठी काम करणार, कायमचा समाजाचा. तेच बाळकडून गणेशराव दुधगावकर साहेबांकडनं घेतलेले आहेत आणि तसंच काम करत राहील. सर्वांना न्याय मिळण्यासाठी जगत राहील एवढंच मानतो. तुम्ही नक्की समजून घ्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मराठा आरक्षणाचा मुद्दा तर आहेच आहे, त्याच्याशिवाय मी आज शब्द देतो सर्व जनतेला. तुम्ही माझा प्रामाणिकपणा पाहिलेला आहे, मराठ्यांनी पाहिलेला आहे. काही जुने अनुभव वाईट जरी आलेले असतील काही लोकांबद्दल, 40 वर्षांमध्ये मराठा समाजाची माती करणारे अनेक लोक पुढे आले, ते बाजूला झाले फायदा घेऊन समाजाचा. पण आज आपण जे मनोजदादांच्या माध्यमातून एक ग्रेट नेतृत्व अनुभवतोय, त्यांची ताकद बघून त्यांच्यासोबत जोर लावून आज मी पण लढतोय. आणि हा प्रश्न लोकसभेमध्ये जाऊन जे काही लोकसभेच्या माध्यमातून मदत करता येईल ते सगळं करण्यासाठी
मी कटिबद्ध राहील, हा माझा शब्द आहे. यालाच माझा तुम्ही बॉन्ड समजा. ज्यांना बॉन्ड लिहून हवा आहे त्यांना गॅरंटीड बॉन्ड देतो. आजपर्यंत जे काही ठरवलं ते केलं आहे. राजकारण्याचा पोरगा आहे तरी शिक्षण जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा उच्च दर्जाच्या संस्थांमध्ये जाऊन स्वतःच्या हुशारीवर शिक्षण घेतलं. अमेरिकेपर्यंत शिकलो, PhD पर्यंत पोहोचलो, परत आलो. उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व उद्योगात चांगलं काम करायचं ठरवलं तर उद्योग क्षेत्राचं राज्य नेतृत्व म्हणूनही कार्य केलं. जे काही काम हातात घेतो ते चांगलंच करतो हे जनतेने अनुभवलं आहे. आणि म्हणूनच लोकसभेमध्ये जाऊन आणि ज्या ज्या स्तरावर गरज पडेल त्या त्या ठिकाणी मराठ्यांसोबत ताकदीने लढणार हा शब्द देऊन लोकसभेची उमेदवारी मागतोय, लोकसभेची संधी मागतोय. आणि या व्यतिरिक्त जे काही प्रश्न आहेत, नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या वाढवणे फार गरजेचं आहे, जेणेकरून सर्व समाजाच्या आरक्षणाचा त्या लोकांना नोकऱ्या मिळवण्यासाठी फायदा होईल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहे. विकासाचा मुद्दा, जे काही दुधगावकरांनी डबल रेल्वे लाईन वगैरे हे जे सगळे मोठे मोठे प्रकल्प मंजूर करून आणले त्यानंतर फारसं काही 10 वर्ष झालेलं नाही आहे. प्रॉपर्ट्या वाढवण्याशिवाय, जमिनी हडपण्याशिवाय काही केलेलं नाही आहे अनेक नेत्यांनी. त्यामुळं मला सर्व समावेशक शिकलेल्या मुलांकडनं सपोर्ट मिळून मी निश्चित लोकसभेत जाऊन परभणीचे प्रश्न सोडवू शकेन, ही आमची भूमिका आहे.